नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत थेट वक्तव्य करणं टाळलंय। तर भाजपचे सुजय विखे पाटील या मतदारसंघात विद्यमान खासदार आहेत। दुसरीकडे निलेश लंकेंनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची भेट का घेतली, मोठी चर्चा आहे, पाहूयात। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं। आमदार निलेश लंकेंनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी आधीच सुरू केली होती। मवियाकडून निलेश लंके विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लढणार हे जवळपास निश्चित झालं होतं। मात्र अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ दिली होती। परिणामी निलेश लंकेंच्या लोकसभा निवडणूक लढण्याच्या महत्त्वाकांक्षेला ब्रेक लागला होता। त्यातच निलेश लंकेंचा शरद पवार गटात प्रवेश होण्याच्या बातम्यांमुळे लंके लोकसभा निवडणूक लढवणार असं स्पष्ट होऊ लागलं होतं। पण मी निवडणूक लढवावी अशी सहकार्यांची इच्छा असल्याचं निलेश लंकेंनी सांगितलं। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे। म्हणजे माझ्या सहकारी मित्रांचं सुद्धा इच्छा आहे, पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला। निलेश लंकेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं नाही, त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतचा सस्पेन्स कायम राहिलेला आहे। तर दुसरीकडे शरद पवारांनी या मुद्द्यावर मिश्किल उत्तर देऊन धमाल उडवून दिली। तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का, बोला काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत, ते सगळ्यांना विचारत असतात। आज पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती, मलाही माहिती चर्चा तुमच्याकडूनच मी ऐकतोय। अजित पवारांच्या गटातील आमदार शरद पवार गटात जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी तत्परतेने प्रतिक्रिया दिली। निवडणुकीच्या तोंडावर माणसं येतात जातात अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाकडून देण्यात आल्यामुळे निलेश लंकेंचं आउटगोईंग नक्की आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। ते अनेक दिवसापासून लोकसभा नगरची लढवण्याच्या तयारीत होते आणि ती जागा आता भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ती त्यांना मिळण्याची शक्यता नव्हती, म्हणून ते कदाचित तिकडे गेले असतील। इतका दिवस ते इकडे होते, 5-6 महिने सगळं कामं झाले, सगळं व्यवस्थित त्यांचे कामं आटोपून ते परत गेले। हरकत नाही, जाणारे जातात, येणारे येतात, एक गेला 5 आमच्याकडे येतील असं मला तरी वाटते। आमदार निलेश लंके यांनी अद्याप निर्णय झालेला नाही असं सांगून सगळे पत्ते उघड केले नाहीत। गेल्या 2 वर्षांपासून निलेश लंकेंनी निवडणुकीची तयारी केलेली असल्यामुळे आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काय घडतं हे पुढच्या 4-5 दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।